नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या मान्य. दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या मान्य केल्यामुळे 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे घेतल्याचे महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर संजय शिंदे यांनी जाहीर केले. मुख्य शिक्षण सचिव श्री रणजित सिंह देवल, शिक्षण आयुक्त श्री सूरज मांढरे, सहसचिव श्री तुषार महाजन, खासगी सचिव श्री मंगेश शिंदे हे आदी उपस्थित होते. महासंघातर्फे अध्यक्षासमवेत समन्वयक प्राध्यापक मुकुंद आंधळकर, सरचिटणीस प्राध्यापक संतोष फासगे, उपाध्यक्ष प्राध्यापक सुनील पूर्णापात्रे सहभागी झाले होते. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचे शासकीय कर्मचाऱ्यांना जे आदेश निघतील तेच शिक्षकांना लागू होतील असे मान्य करण्यात आले. त्यामुळे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात देऊन नंतर सेवेत आलेल्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दिनांक 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत शासन अनुकूल असून त्याबाबत लवकरच निर्णय जाहीर होणार आहे व शिक्षकांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे लाभ देण्यात येतील हे स्पष्ट करण्यात आले. वाढीव पदावरील प्रलंबित असलेल्या 253 शिक्षकांच्या त्रुटी पूर्तता करण्यात आल्या असून वित्त विभागाच्या सहमतीने लवकरच त्यांच्या समायोजनाचा आदेश निर्गमित करण्यात येईल. सन 2001 पासून आयटी विषयाच्या मान्यताप्राप्त शिक्षकांना वेतन श्रेणी मिळण्याबाबतचा प्रश्न प्रलंबित होता. याबाबतीत या शिक्षकांच्या शैक्षणिक अर्हता लक्षात घेऊन मान्यताप्राप्त शिक्षकांचे रिक्त पदावर समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिक्षकांचे समायोजन 60 दिवसात करण्यात येईल. शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे शिक्षकांना 10, 20, 30 वर्षांची सुधारित सेवांतर्गत वेतन श्रेणी देण्याची योजना शिक्षकांना लागू करण्याबाबत वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून तोपर्यंत शिक्षकांना निवड श्रेणीसाठी लागू असलेली 20% अट उच्च शिक्षणाप्रमाणे शिथिल करण्यात येईल असेही शिक्षण मंत्री यांनी मान्य केले. 20%, 40%, 60% अनुदान घेत असलेल्यांना पुढील टप्पा लवकरच लागू करण्यात येईल असंही मान्य करण्यात आले. शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत शिक्षण विभागाने 2167 पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली असून उर्वरित पदे लवकरच भरण्यात येतील असे सांगितले. उर्वरित मागण्याबाबत आगामी 15 दिवसात बैठक घेण्यात येईल. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन व शिक्षण मंत्र्यांनी मान्य केलेल्या मागण्या लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने आपला बहिष्कार मागे घेत असल्याचे जाहीर केले. 12वीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरू झाल्या असून आतापर्यंत भाषा विषयांच्या परीक्षा झाल्या आहेत. अद्याप 50 लाखाहून अधिक उत्तरपत्रिका तपासायचे कार्य सुरू झाले नव्हते. ते आता सुरू होणार असल्याने विद्यार्थी व पालकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. 12वीचा निकाल वेळेवर लावण्यात येईल असे महासंघाचे सरचिटणीस प्राध्यापक संतोष फासगे यांनी जाहीर केले. शिक्षण मंत्री व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल महासंघाचे समन्वयक प्राध्यापक मुकुंद आंधळकर यांनी त्यांचे आभार मानले. शिक्षण विभाग मान्य मागण्यांची अंमलबजावणी विनाविलंब करून शिक्षकांना पुन्हा आंदोलन करावे लागणार नाही अशी अपेक्षा महासंघाचे उपाध्यक्ष प्राध्यापक सुनील पूर्णपात्रे यांनी व्यक्त केली. रायगड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने अध्यक्ष प्राध्यापक भानुदास बिरादार, सचिव प्राध्यापक श्यामसुंदर कीर्तने, उपाध्यक्ष प्राध्यापक अशोक लांडगे व प्राध्यापक किशोर पाटील यांनी शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर यांच्या आश्वासनानंतर पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे घेतला आहे. सर्व नियामक व परीक्षक यांनी पेपर तपासणीचे काम सुरू करावे असं आवाहन रायगड जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक भानुदास बिरादार यांनी केलं आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.